एक गाव होतं, नाव होतं सत्यपूर. त्या गावात एक माणूस राहत होता, नाव विठ्ठल. गावात काही लबाड लोक होते, धनाजी, बापू आणि त्यांचा गट. ते खोटं बोलून लोकांना फसवून स्वतःचं काम काढायचे. विठ्ठल मात्र वेगळाच. कुणी चुकीचं करताना दिसलं की तो सरळ बोलायचा, हे बरोबर नाही. त्यामुळे लबाड लोकांना तो खटकायला लागला. एक दिवस धनाजीने ठरवलं, हा विठ्ठल जर असाच लोकांसमोर खरं बोलत राहिला तर आपलं सगळं उघड होईल, याला बदनाम करायला हवं. मग त्यांनी अफवा पसरवायला सुरुवात केली. विठ्ठल फार गर्विष्ठ आहेत, तो लोकांना कमी लेखतो, तो कुणाचा आदर करत नाही. गावात चर्चा सुरू झाली. काही लोकांनी त्या अफवावर विश्वास ठेवला. विठ्ठल एकटाच पडू लागला, पण तरीही त्याने आपलं तत्त्व सोडलं नाही. एकदा गावात मोठा वाद झाला. सगळे एकमेकांवर आरोप करत होते. तेव्हा विठ्ठल पुढे आला आणि शांतपणे सगळं सत्य सांगितलं. कोण कुठे चुकीचं आहे, कोण बरोबर आहे. तुमच्या समोर हा पुरावा आहे. धनाजीच्या सगळ्या खोटेपणाचं सत्य यात आहे. हे खरं आहे, खोटारडा कुठला, सत्याचा विजय झाला. विठ्ठल, आम्हाला माफ करा. ठीक आहे, मी तुम्हाला माफ केले. त्या दिवसानंतर गावात एक बदल झाला. लोकांनी अफवावर विश्वास ठेवण्यापेक्षा सत्य शोधायला सुरुवात केली. लबाड लोक काही काळासाठी सत्य दाबू शकतात, पण स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा शेवटी नक्कीच जिंकतो. रामकृष्ण हरी.